2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातला माढा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त चुरस बघायला मिळते। माढा लोकसभा मतदारसंघामधली निवडणूक ही भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये जरी असली तरी खरा संघर्ष दिसतोय तो शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये स्थानिक राजकीय गणित खूप महत्त्वाची ठरणार आहेत। त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक छोट्या आणि मोठ्या नेत्याला स्वतःच्या गटात ओढण्याचा प्रयत्न शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांकडूनही सुरू आहे। त्यामुळे माढ्याची जागा आता प्रतिष्ठेची बनली आहे। अनिकेत देशमुख, उत्तमराव जानकर यांच्यानंतर आता अभिजित पाटील या सोलापूर जिल्ह्यातल्या नेत्याचं नाव चर्चेत आहे। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची जवळपास अर्धा तास भेट घेतली आणि निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीत नेमकं काय घडलं, या भेटीचा अर्थ काय होता आणि अभिजित पाटील जर भाजपात गेले तर शरद पवारांना चितपट करण्यासाठी भाजपनं टाकलेला हा डाव आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला आणि या मतदारसंघातल्या स्थानिक नेत्यांना खूप जास्त महत्त्व आले। प्रत्येक मतदारसंघातल्या या नेत्यांमागे किमान 40 ते 50 हजारांचं मतदान आहे आणि हे मतदानच लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार आहे। उत्तम जानकरांसारख्या स्थानिक नेत्याला याचमुळे मोठं महत्त्व प्राप्त झालं होतं। फडणवीसांनी त्यांना विमान पाठवून बोलवून घेतलं, पण अखेर उत्तम जानकरांनी मोहिते पाटलांबरोबरच 30 वर्षांचा संघर्ष संपवत शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाची तुतारी हाती घेतली। आता यात पुढचं नाव आहे ते अभिजित पाटलांचं, पण चर्चेत असलेले अभिजित पाटील कोण आहेत ते आपण आधी जाणून घेऊ। अभिजित पाटील हे सोलापूर मधले प्रसिद्ध उद्योजक आहेत। वाळूपासून सुरू केलेला त्यांचा उद्योग हा आज 4 साखर कारखान्यांपर्यंत पसरलेला आहे। सुरुवातीला वाळूच्या व्यवसायात असणारे अभिजित पाटील यांना तुकाराम मुंडे या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या कारवाईचा फटका बसला होता। त्यामुळे त्यांना 3 महिने तुरुंगवास देखील झाला होता। त्यानंतर पाटील हे साखर व्यवसायामध्ये शिरले। 20 वर्षांपासून बंद असलेल्या सांगोल्याचा साखर कारखाना अभिजित पाटलांनी चालवण्यासाठी घेतला आणि तेव्हा त्यांच्या नावाची चर्चा झाली। यानंतर त्यांनी मागं वळून बघितलं नाही आणि पंढरपूर तालुक्यातल्या विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 पैकी 20 जागा जिंकत राष्ट्रवादीच्या भालके गटाला जोरदार धक्का दिला। सध्या अभिजित पाटलांकडे धाराशिव साखर कारखाना धाराशिव साखर कारखाना युनिट 2 नांदेड, वसंतदादा साखर कारखाना चांदवड नाशिक आणि सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना पंढरपूर या 4 कारखान्यांची मालकी आहे। त्यामुळे अभिजित पाटील सोलापूरच्या राजकारणातलं एक उभरतं नेतृत्व म्हणून समोर येत आहेत। 4 साखर कारखान्यांची मालकी असलेल्या अभिजित पाटलांचा सोलापूर, सांगोला, धाराशिव, माढा या प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे। याशिवाय विधानसभेला अभिजित पाटलांना आमदारकीची अपेक्षा आहे। त्या पद्धतीने अभिजित पाटील स्वतःला भावी आमदार म्हणून मतदारसंघामध्ये प्रोजेक्ट करतात। शरद पवारांनी हेच आमदारकीचं वचन देऊनच अभिजित पाटलांना त्यांच्या गटात आणलं होतं। त्यामुळे जेव्हा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये बेरजेच्या राजकारणाचा विषय येतो तेव्हा अभिजित पाटील यांच्या पारड्यात असणारी 60 ते 70 हजार मतं ही नक्कीच निर्णायक ठरू शकतात। अभिजित पाटील यांच्या ताब्यात असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर काही दिवसांपूर्वी शिखर बँकेनं कारवाई केली होती। या कारखान्याची 3 गोदामं सील करण्यात आली होती। अभिजित पाटलांच्या कारखान्यानं शिखर बँकेकडून कर्ज घेतलं होतं, पण या कर्जाची परतफेड न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्यामुळे आता या घटनेकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितलं जातंय। अभिजित पाटलांनी शरद पवारांची साथ सोडावी यासाठी भाजपनं खेळलेली ही खेळी असल्याचा आता आरोप होतोय आणि त्यामुळे अभिजित पाटील हे भाजपच्या गोटात जातील असं सांगितलं जातंय। पण अभिजित पाटलांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावलाय। श्री विठ्ठल सहकारी कारखान्यावरती झालेल्या जप्तीच्या कारवाई संदर्भात मदत मागण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं सांगितलं जातंय। पण अभिजित पाटील स्पष्ट म्हणाले की फडणवीस आणि भाजप आम्हाला मदत करतात तर आम्ही त्यांना मदत केली पाहिजे। शेतकरी सभासदांसाठी जे करावं लागेल ते आम्ही करू। कारखाना वाचवायचा असेल तर कुठेही जावं लागेल असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं। त्यामुळे कुठेतरी अभिजित पाटील शरद पवार यांची साथ सोडून देवेंद्र फडणवीसांना मदत करू शकतात असं सांगितलं जातंय। माढा मतदारसंघामध्ये स्थानिक नेत्यांचं महत्त्व आत्ताच्या घडीला खूप वाढलेलं आहे। अशा वेळेला उत्तम जानकरांनी मोहिते पाटील
पाटलांना साथ देणं हा पवारांच्या खेळीचा विजय मानला जात होता। त्याच वेळेला अभिजित पाटील हा पवारांचा कार्यकर्ता देवेंद्र फडणवीसांनी फोडून शरद पवारांना चोख उत्तर दिल्याचं बोललं जातंय। अभिजित पाटलांमुळे निंबाळकर गटाला माढा मतदारसंघामध्ये मोठी ताकद मिळणार आहे। त्यामुळे एक प्रकारे पवारांच्या वर्चस्वाला शह देत फडणवीसांनी अजून एक खेळी माढा मतदारसंघात खेळली आहे। पण माढा लोकसभा मतदारसंघातल्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका।